वाशिम जिल्ह्यातल्या रिसोड तालुक्याअंतर्गत येणाऱ्या मोठेगावमध्ये 9 फेब्रुवारी रोजी 7 नराधमांनी नवविवाहितेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। 9 फेब्रुवारी रोजी रात्री 11:30च्या सुमारास पीडिता घरात झोपलेली असताना रणजित देशमुख नावाच्या इसमानं तिचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात येतोय। तसंच या प्रकारची वाच्यता टाळण्यासाठी नराधमांनी थेट या नवविवाहितेला जिवंत जाळण्याचा देखील प्रयत्न केला आणि घटनास्थळावरून पळ काढला। 65% जळालेल्या या पीडितेवर तातडीनं शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते। तब्बल महिनाभर हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या या पीडितेची 6 मार्चला मृत्यूशी झुंज संपली। या प्रकरणी पीडितेच्या वडिलांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे धाव घेऊन मुलीवर बलात्कार करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। रणजित आणि लीला एकूण 7 जणांचे होते। त्यानं माझ्यावर बलात्कार केला, जाळ खून केली, 2 जाऊ झाले, माझ्यावर जाळपोळ केले, पळून गेले। एकूण 7 जणांचे होते।